नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपल्या सर्वांचे स्वागत करते. तर माझी आजची रेसिपी आहे आप्पे. साधारणतः हे मी इथं आप्प्याचं पीठ करून घेतलेलं आहे. 4:1 प्रमाण घेऊन हे पीठ केलेलं आहे. रात्रीच मी तांदूळ, उडदाची डाळ, थोडीशी तुरीची डाळ, थोड्या मेथ्या हे सगळं घालून मी भिजवून ठेवलेलं साधारणतः 4 ते 5 तास. आणि त्यानंतर हे मी मिक्सरला काढलेलं आहे. आणि खूप मऊ असं पीठ काढायचं आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर या आप्प्यांमध्ये घालण्यासाठी मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर आहे, खोबरं आहे, ओलं खोबरं आणि हे आलं. हे सगळं या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ चवीपुरते घालून हे सगळं घालून घेऊन त्याचे सुंदर असे चविष्ट आप्पे होतात. तर इथे पाहू शकता आपण, हे आप्पे पात्र ऑलरेडी गरम झालेलं आहे. यामध्ये मी तेलसुद्धा घालून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला जरा एवढं जास्त तेल लागतं, त्यानंतर कमी कमी तेल लागतं. या पिठामध्ये मी कांदा, कोथिंबीर, आलं, खोबरं हे सगळं घालून घेतलेलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मिरची दिसत नाही. आपल्याला हवी असेल तर साधारणतः मिरची घालतात, पण मी आलं घातल्यामुळे मिरची घातलेली नाही आहे. आल्याचा तिखटपणा उतरतो. त्यानंतर तुम्ही चटणीबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप चविष्ट असे आप्पे होतात हे. तर मी आप्पे करून घेईन, आपण पाहू शकता. हे बघा, यावरती झाकण जरी घातलं तरी चालू शकतं, नाही घातलं तरी चालू शकतं. तर साधारणतः झालेले समजतात आपल्याला. इथून खालून गोल्डन शेड दिसते, आपण पाहू शकता. त्यानंतर मी हे सगळे उलटे करेन. आपण पाहू शकता, अजून एक प्लेट मी आप्पे करून घेतलेले आहेत. तर हे आपले आप्पे तयार. आपण पाहू शकता, सध्या थंडीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे हे कांदा, आलं, कोथिंबीर घालून केलेले जे आप्पे आहेत ते खूप चविष्ट लागतात. आपणही करून पहा. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. पुन्हा तेच, आज नवीन बघणाऱ्यांनी माझा हा नवीन व्हिडिओ नवीन मित्रांना शेअर करा. काही कमेंट्स असतील, काही सूचना असतील तर अवश्य सांगा, त्यामध्ये मी जरूर बदल करेन. आणि ऑल इन वन चॅनलला लाईक करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.